Good morning, all of you students. Today I start here. Very important point: biogas in energy generation. Already I have discussed about the information. Sewage waste belongs to different points included there. Now, first preliminary phase, primary phase, secondary phase, and tertiary phase. Already discussed. But today start here on microbes in energy generation. Microbes in energy generation develops developing countries. Inside the India, many developing countries are encouraging industrialization of the biogas plant to meet the requirement of energy. Encourage of the development countries required very large amount of the energy, and these are the all energy provided through the biogas, means energy for the different purposes like that industrial sector, other remaining are domestic use there, and other remaining all component. But biogas is used in domestic purpose as well as the industrial fuel. डोमेस्टिक पर्पज साठी ही यूज केला जातो, तसंच इंडस्ट्रियल फ्यूल साठी सुद्धा हा बायोगॅसचा यूज केला जातो. टुडे स्टार्ट हिअर बायोगॅस ही आपण बघणार आहे, पण त्याच्या आधी इट इज व्हेरी इम्पॉर्टंट मायक्रोब्स इट इज व्हेरी इम्पॉर्टंट रोल फॉर द प्रोडक्शन ऑफ द फ्यूल. जे फ्यूल जे आहे ते प्रोडक्शन असेल किंवा एनर्जीचं प्रोडक्शन असेल, हे मायक्रोब्सच्या सहाय्याने काय होतं ऑब्झर्व करते. आता यानंतर इट इज अ नॉन कन्व्हेन्शनल अँड रिन्युएबल सोर्स. आता नॉन कन्व्हेन्शनल आहे, रिन्युएबल सोर्स आहे, आणि एनर्जी इज ऑब्टेन्ड इन मायक्रोबियल फर्मेंटेशन. हाऊ प्रोड्युसेस एनर्जी इनसाइड द मायक्रो ऑर्गॅनिझम प्रेझेंट देअर अँड फर्मेंटेड. या ठिकाणी फर्मेंटेशन होऊन काय होतं, ह्या मायक्रो ऑर्गॅनिझमचं फर्मेंटेशन होऊन ही एनर्जीचं काय होतं प्रोडक्शन होतं. आणि ही जी काही एनर्जी आहे, आता फॉर एक्झाम्पल इनसाइड द बायोगॅस प्लांट, ही जी काही बायोगॅस प्लांट आहे, बायोगॅस प्लांट, तर याच्यामध्ये बायोगॅस प्लांट मध्ये डिफरंट टाइप्स ऑफ द गॅसेस इन्क्लूड देअर. फॉर एक्झाम्पल मिथेन गॅस, कार्बन डायऑक्साइड गॅस अँड H2S गॅस अँड अदर गॅसेस इन्क्लूड देअर. ही पर्सेंटेज मध्ये काय होतं की या ठिकाणी जे मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत, हे मायक्रो ऑर्गॅनिझम काय करतात की मायक्रो ऑर्गॅनिझमच्या फर्मेंटेशन होण्यामुळे फर्मेंटेशन होतं, आणि फर्मेंटेशन झालं की गॅस काय होतो, हा प्रोडक्शन होतो. आता बायोगॅस इज अ मिक्सचर ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट गॅस विच इज गॅस. आता याच्यामध्ये पहिला जो आहे तो कोणता आहे, मिथेन. आता याच्यामध्ये मिथेन जे आहे ते मिथेनचं प्रोडक्शन, लार्ज क्वांटिटी ऑफ मिथेन गॅस प्रोड्युसेस थ्रू द बायोगॅस प्लांट. बायोगॅसच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावरती कशाचं कॉन्सन्ट्रेशन वाढवलं जातं किंवा कोणत्या प्रकारचा गॅस ही जादा क्वांटिटीमध्ये काय होतो प्रोड्यूस होतो, तर त्याच्यामध्ये पहिला सांगितलं तो कोणता आहे, मिथेन. अँड अदर रिमेनिंग ऑल गॅसेस, कॉम्पोजिशन ऑफ द अदर रिमेनिंग ऑल गॅसेस. आता फॉर एक्झाम्पल आता याच्यामध्ये पहा, एक आपण या ठिकाणी बघूया तर कॉम्पोजिशन किंवा मिक्सचर ऑफ गॅसेस. आता मिक्सचर ऑफ एक सांगितला तो कोणता, मिथेन सांगितला. मॅक्सिमम क्वांटिटी ऑफ द गॅस इज प्रोड्युसेस थ्रू द फर्मेंटेशन टेक्निक इनसाइड द बायोगॅस प्लांट. मॅक्सिमम क्वांटिटी मध्ये कोणता गॅस प्रोड्यूस होतो, मिथेन होतो. हाऊ कॉन्सन्ट्रेशन, कसं कॉन्सन्ट्रेशन आहे किंवा किती एक्झॅक्ट कॉन्सन्ट्रेशन आहे ती आपण बघूया. आता यानंतर याच्यामध्ये पहा, मिथेन जो आहे केमिकल स्ट्रक्चर CH4. आता याचं जे कॉम्पोजिशन आहे ते किती आहे, 50% ते 60% एवढा हा मिथेन गॅस प्रोड्यूस होतो. अँड सेकंड वन इज कार्बन डायऑक्साइड. कार्बन डायऑक्साइड सुद्धा याच्यामध्ये आहे. कार्बन डायऑक्साइड हा कार्बन डायऑक्साइड जो आहे तो कार्बन डायऑक्साइड 30% to 40% एवढा हा कार्बन डायऑक्साइड काय होतो, या फर्मेंटेशन टेक्नॉलॉजी थ्रू द फर्मेंटेशन प्रोड्युसेस कार्बन डायऑक्साइड 30 to 40%. अँड अदर गॅसेस सुद्धा याच्यामध्ये आहेत. पहा अदर गॅसेस मध्ये कोणते येतं, फर्स्ट कार्बन मोनॉक्साइड आहे. त्यानंतर अजून याच्यामध्ये पहा कार्बन मोनॉक्साइड आहे, नायट्रोजन आहे आणि लास्ट जो आहे तो हायड्रोजन आहे. हे अदर गॅसेस मध्ये येतात. म्हणजे थ्रू द फर्मेंटेशन ही बायोगॅसच्या माध्यमातून कोणकोणत्या प्रकारचे गॅसेसचं फॉर्मेशन होतं. तर मिक्सचर, आता याच्यामध्ये सांगितलं बायोगॅस इज अ मिक्सचर
मिक्सचर ऑफ द मिथेन गॅस, याच्यामध्ये सांगितलेलं ऑफ मिथेन म्हणजे CH4 केमिकल स्ट्रक्चर सांगितलं. हाऊ मेनी कंटेंट प्रेझेंट देअर, 50 to 60% ऑफ मिथेन गॅस इन्क्लुडेड देअर, carbon dioxide 30 to 40% carbon dioxide, and other gases, also other gases present there, carbon monoxide, nitrogen and hydrogen. The three other gases included there. Total composition 100%. These are the gases produced through the fermentation technology inside the biogas. हे बायोगॅसच्या माध्यमातून काय होतं तर ही अशा वेगवेगळ्या प्रकारची गॅसेस जे आहेत ते गॅसेस काय होतात प्रोड्यूस होतात. आता त्यानंतर त्याच्यामध्ये बायोगॅस इज अ हायली इन्फ्लेबल आणि अँड ऑल्सो अँड यूज एज स्टोर एनर्जी. काय केलं जातं, एनर्जी स्टोअर केली जाते. याच्यामधून ही जी गॅसेस आहे हाय इन्फ्लेबल गॅसेस आहेत आणि स्टोअर्ड एनर्जी स्टोअर केली जाते. आता त्यानंतर त्याच्यामध्ये विच इज मटेरियल यूज हिअर, पर्टिक्युलरली रॉ मटेरियल यूज हिअर. कोणतं मटेरियल या ठिकाणी वापरलं जातं तर रॉ मटेरियल या ठिकाणी या बायोगॅसचं प्रोडक्शन करण्यासाठी यूज केलं जातं. विच इज रॉ मटेरियल. आता हे रॉ मटेरियल कोणतं आहे तर याच्यामध्ये वेस्ट जी काय आहे म्हणजे अॅनिमल वेस्ट असेल, डोमेस्टिक वेस्ट असेल किंवा घरातलं सांडपाणी असेल किंवा अॅनिमल डंग असेल, तर त्याचबरोबर अजून बघा ऍग्रिकल्चर वेस्ट आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारचे वेस्ट म्हणजे या ठिकाणी पहा हा जो पार्ट आहे तर याच्यामध्ये पहा फर्स्ट प्लांट वेस्ट. एक पहिला सांगितलं तो प्लांट वेस्ट यूज केला जातो, विच इज रॉ मटेरियल यूज पर्टिक्युलरली फॉर द प्रोडक्शन ऑफ द मिथेन गॅस or the remaining all carbon dioxide gas. Here structure, chemical structure, carbon dioxide, carbon monoxide, nitrogen and H2S. But maximum quantity of the methane gas produces through the fermentation. Other remaining all gases produces through the fermentation. But very large or minimum quantity produces other carbon monoxide, like that carbon monoxide, nitrogen and sulfur. These are the very minor quantity produces there. But maximum quantity of the gas produces, which is gas, methane gas, which is the raw material used inside the biogas plant. Now first plants waste, second one is the animal waste, third one is the agriculture waste. Domestic waste. These are the all types of the waste included here and produces different types of the gases through the fermentation technology. आता यानंतर ऑल्सो कॉमनली यूज एज अ बायोगॅस प्रोडक्शन ही जी आहे ती काय सांगितलेली आहे, ऑल्सो कॉमनली यूज एज अ बायोगॅस प्रोडक्शन. बायोगॅसचं प्रोडक्शन करण्यासाठी ह्या कॉमन स्टेपचा काय केला जातो, यूज केला जातो. आता त्यानंतर त्याच्या पुढे इट इज अ रिच सोर्स ऑफ द सेल्युलोज. आता याच्यामध्ये एक त्याच्या अगोदर आपण एक पॉइंट बघूया तो म्हणजे कॅटल डंग इज अ मोस्ट कॉमनली एम्प्लॉयड. तर याच्यामध्ये कॅटल डंग हा काय केला जातो, कॅटल डंग एक मॅक्झिमम क्वांटिटीमध्ये यूज केला जातो. आता या ठिकाणी डंग लिहिलेलं आहे, कॅटल डंग एंटर्स या ठिकाणी एंटर केलेलं आहे. अलॉंग काय आहे त्याच्यासोबत वॉटरही एंटर केलेलं आहे आणि हे वॉटर या ठिकाणी एंटर करून म्हणजे या ठिकाणी कॅटल डंग एक कॉमनली एम्प्लॉयड देअर म्हणजे त्या ठिकाणी कॉमनली एम्प्लॉयड सबस्ट्रेट फॉर द बायोगॅस प्रोडक्शन. म्हणजे बायोगॅस प्रोडक्शनसाठी कॉमनली जो वापरलेला आहे तो कॅटल डंग वापरलेला आहे आणि कॉमन सबस्ट्रेट आहे कशासाठी तर बायोगॅस प्रोडक्शनसाठी. हा एक या ठिकाणी कॉमन सांगितलेला आहे तो बायोगॅस कॅटल डंग सांगितलेला आहे. आता त्या ठिकाणी रिच एनर्जी. आता या ठिकाणी पहा इट इज ऑल्सो रिच सोर्स ऑफ द सेल्युलोज. सेल्युलोज सुद्धा त्या ठिकाणी काय केला जातो, यूज केला जातो फ्रॉम द प्लांट. याच्यामध्ये ह्या प्लांटमध्ये काय केलं जातं मोठ्या प्रमाणावरती हे सुद्धा वापरलं जातं. आता असे जे काही घटक आहेत ते घटक या ठिकाणी सांगितले. आता त्यानंतर त्याच्या पुढे पहा बायोगॅस प्रोडक्शन. हे बघितलं तो मायक्रोप्सिन एनर्जी जनरेशन सांगितला. आता त्याच्या पुढे जो आहे तो म्हणजे बायोगॅस प्रोडक्शन. बायोगॅस प्रोडक्शन. तर आता याच्यामध्ये पहा
मोस्ट ऑफ द कॉमनली युज्ड मॉडेल बायोगॅस प्लांट हे मॉडेल तुम्हाला दिसते ते त्याच्या पुढे एक्झाम्पल दिले बघा IARC इंडियन ऍग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट वगैरे त्या ठिकाणी त्याच्यामध्ये ही मॉडेल्स फर्स्ट टाइम काय यूज केले असतील. नॉट गोइंग टू डिटेल बट हिअर बायोगॅस प्रोडक्शन आर द रिमेनिंग ऑल पार्ट. आता याच्यामध्ये पहा प्रोडक्शन इज कॉल्ड एज बायोगॅस द डायजेस्टर युज्ड फॉर द प्रोडक्शन ऑफ बायोगॅस. ही बायोगॅस प्रोडक्शन करण्यासाठी डायजेस्टर वापरलं जातो आणि ही जे आहे ते महत्वाचं म्हणजे सो मेनी मायक्रो ऑर्गॅनिझम यूज देअर मीन्स ऍरोबिक मायक्रो ऑर्गॅनिझम अँड ऍरोबिक मायक्रो ऑर्गॅनिझम यूज देअर अँड प्रोडक्शन ऑफ द गॅस. म्हणजे हे जे काय मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत हे मायक्रो ऑर्गॅनिझम वापरून काय होतं तर या ठिकाणी गॅसचं प्रोडक्शन होतं. आता याच्यामध्ये पहा एक पॉईंट दिलेला आहे तर हे पॉईंट कोणकोणते पहा एक एक आपण या ठिकाणी बघत जाऊया. तर typical biogas plant using cattle dung as gas holder. आता या ठिकाणी जर बघितलं तर याच्यामध्ये टिपिकल एक सांगितलेला आहे तो कॅटल डंग या ठिकाणी यूज केला जातो. एक महत्वाचा डायजेस्टर इज मेड अप ऑफ कॉन्क्रीट ब्रिक्स अँड कॉमन स्टील. आता ही कशा पद्धतीने स्टीलने वगैरे ही बायोगॅस कशी तयार केलेली आहे हे कॉमनली स्टील मटेरियल यूज देअर अँड प्रिपेअर्ड बायोगॅस प्लांट हे एक आहे. आणि त्यानंतर दे आर द सिलेंड्रिकल गॅस होल्डर व्हेरी एक्झॅक्ट गॅस होल्डर प्रेझेंट हिअर. ही गॅस होल्डर या ठिकाणी सिलेंड्रिकल असा हा गॅस होल्डर दिसतोय पहा. जनरली बायोगॅस प्लांट इज प्रिपेअर्ड ऑर मेड फ्रॉम द स्टील कॉमन स्टील यूज देअर अँड वन ऑफ द गॅस होल्डर इन्क्लुडेड देअर. या ठिकाणी गॅस होल्डर दिसतोय पहा. हा गॅस होल्डर सुद्धा कसा आहे स्टील पासूनच या ठिकाणी असा बनवलेला आहे. कॉन्क्रीटली ब्रिक्स आणि सिमेंट किंवा ह्याच्यापासून काय केलं जातो हा बनवला जातो. आणि त्या ठिकाणी दुसरे एक सांगितले किंवा स्टीलचा सुद्धा असतो स्टीलचा सुद्धा तो गॅस होल्डर बनवला जातो किंवा कॉन्क्रीट सिमेंट सुद्धा वापरलं तर त्या ठिकाणी चालतो. अशा पद्धतीचा हा एक बायोगॅस प्लांट जो आहे तो या ठिकाणी दाखवले. आता त्यानंतर त्याच्या पुढे डायजेस्टर हॅज साइड ऑफ द ओपनिंग. आता या ठिकाणी ह्या डायजेस्टरची साइड ओपनिंग साइड कोणती आहे तर ज्या ठिकाणाहून काय केलेलं आहे कॅटल डंग ही एंटर केलेलं आहे. आता या ठिकाणी कॅटल डंग जे आहे ती कॅटल डंग इथून काय केलेलं आहे एंटर केलेलं आहे या ठिकाणी. त्याला चार्ज पीट्स आपण म्हणतोय. चार्ज पीट मध्ये काय केलं जातं फर्स्ट कॅटल डंग एंटर्स देअर अँड अलॉंग विथ द वॉटर. त्याच्याबरोबर काय सांगितलेलं वॉटरही त्या ठिकाणी एंटर केलं जातं काही प्रमाणामध्ये त्या ठिकाणी ती वॉटर आणि विच इज रॉ मटेरियल ऍज अ काऊ डंग. मी पहिलं सुरुवातीला सांगितलं कोणतं रॉ मटेरियल या ठिकाणी युज केलेलं आहे तर काऊ डंग हे यूज केलेलं आहे रॉ मटेरियल अँड एंटर्स थ्रू द चार्ज पीटच्या माध्यमातून काय होतं आतमध्ये या ठिकाणी चार्ज पीट मध्ये एंटर होतं आणि एंटर झाल्यानंतर त्या ठिकाणी त्याच्या पुढं कॅटल फीड असून डंग असून त्याचबरोबर द डायजेस्ट इज पर्टिक्युलरली बरीड इन द सॉइल. काय सॉइल क्वांटिटीचे घटक सुद्धा त्या ठिकाणी येतील ते घटक येतील. आता त्यानंतर ही झाली एक स्ट्रक्चर हाऊ प्रिपेअर्ड बायोगॅस प्लांट कसा बनवलेला आहे. सिमेंट कॉन्क्रीट सिमेंट किंवा या ठिकाणी स्टीलचा हा गॅस होल्डर वगैरे बनवलेला आहे. या ठिकाणी बायोगॅस कुठं ह्या किचन मध्ये पुढे कुठं किचन मध्ये दाखवलेलं किचन मध्ये जातो हा अशा पद्धतीचा हा डायजेस्टर या ठिकाणी मोठाच्या मोठा असा डायजेस्टर दिसतोय आणि इनसाइड द डायजेस्टरच्या आतमध्ये हे गॅस होल्डर दिसतोय आणि स्लरी जी आहे ती स्लरी या ठिकाणी या ठिकाणी दाखवलेली ही स्लरी इथून ह्याच्यामध्ये स्लज त्या ठिकाणी दाखवलेले त्या स्लज मध्ये येते काय घटक म्हणजे यूज झालेले जे असतील परत या ठिकाणी ही शेतीसाठी वापरले जातात असे सुद्धा काही घटक आहेत. आणि डंग वॉटर जे आहे ती डंग या ठिकाणी कॅटल डंग जे आहे ती इथून एंटर्स होतं हे डायजेस्टर मध्ये येतं. त्यानंतर ही अशा पद्धतीची प्रोसेस जी आहे आणि याच्यामध्ये मिथेन गॅस कशा पद्धतीने प्रोड्यूस होतो हा ही याच्यामध्ये काय केलेलं सांगितलं. आता यानंतर याच्या पुढं anaerobic digestion involved in the three process. Anaerobic digestion involves three processes. आता या ठिकाणी anaerobic डायजेशनच्या ह्या 3 प्रोसेस सांगितलेल्या आहे. सॉरी मी सुरुवातीला एरोबिक म्हटलेलं होतं तर या ठिकाणी anaerobic डायजेशनच्या 3 प्रोसेस.
पहिलं व्हॉट इज anaerobic? Anaerobic means absence of the oxygen. Aerobic means presence of the oxygen molecule. It takes place in presence of oxygen molecules called as aerobic आपण म्हणतो. Aerobic respiration म्हणतो. तसं anaerobic respiration म्हणजे काय? It does not take place oxygen molecule is called as anaerobic respiration. असा या ठिकाणी रेस्पिरेशन, या ठिकाणी रेस्पिरेशन सोडा, फक्त या ठिकाणी काय करायचं anaerobic लक्षात घ्या आणि सबस्टन्स ऑफ द ऑक्सिजन. ही anaerobic डायजेशन इन्व्हॉल्व 3 प्रोसेसेस, 3 प्रोसेस याच्यामध्ये आहेत आणि ह्या तिन्ही anaerobicच्या माध्यमातून होतं. आता त्याच्यामधली पहिली जी आहे ती पहिली स्टेप आपण बघणार आहे ज्याच्यामध्ये हायड्रोलिसिस होतं, म्हणजे त्या ठिकाणी हायड्रोलिसिस अँड सोल्युबलायझेशन. हायड्रोलिसिस और सोल्युबलायझेशन, त्याला दुसरा अल्टरनेटिव्ह, अनदर अल्टरनेटिव्ह नेम ऑफ द सोल्युबलायझेशन. सेकंड एक आहे तो दुसरं कोणतं सांगितलेलं आहे तर याच्यामध्ये दुसरी प्रोसेस आहे ऍसिडोजेनेसिस. ऍसिडोजेनेसिस आणि थर्ड वन स्टेप जे आहे ते आहे मिथेनोजेनेसिस. तिसरी जी स्टेप आहे त्याला काय म्हणायचं मिथेनोजेनेसिस. Anaerobic digestion involved in 3 steps. Which is 3 steps? First is hydrolysis. त्याला दुसरं एक नाव सांगितलं मी सोल्युबलायझेशन. सेकंड वन इज ऍसिडोजेनेसिस अँड थर्ड वन इज मिथेनोजेनेसिस. ह्या 3 स्टेपच्या माध्यमातून काय होतं ही anaerobic डायजेशन जे आहे ते anaerobic डायजेशन काय करते तर ऑब्झर्व करते. आता याच्यामध्ये फर्स्ट पहा, ही जी एक प्रोसेस सांगितलेली आहे याच्यामध्ये आपण पहिली स्टेप जी आहे ती पहिली स्टेप आपण काय बघूया हायड्रोलिसिस. सोल्युबलायझेशन फर्स्ट स्टेप जी आहे ती या ठिकाणी हायड्रोलिसिस आहे. अनदर अल्टरनेटिव्ह नेम ऑफ द सोल्युबलायझेशन असे म्हटलं जातं. आता ह्या स्टेप मध्ये काय होतं, आता या ठिकाणी ही बायोगॅस प्लांट या ठिकाणी दिसतोय पहा, दिस इज बायोगॅस प्लांट. व्हॉट हॅपन हिअर एक्झॅक्टली डंग कॅटल डंग एंटर्स. या ठिकाणी आतमध्ये एंटर काय झाले कॅटल डंग एंटर झाले. अलॉंग विथ काय तर या ठिकाणी वॉटर आहे. म्हणजे हे जे आहे ती इनिशियल स्टेज आपण याला म्हणतो. ती इनिशियल स्टेज मध्ये काय झालं तर ती हायड्रोलिसिस होतं. कशा पद्धतीने हायड्रोलिसिस होतं तर पहा याच्यामध्ये तर रॉ मटेरियल यूज हिअर. विच इज रॉ मटेरियल यूज, कोणतं रॉ मटेरियल यूज केलेलं आहे तर या ठिकाणी कॅटल डंग एक सांगितलेलं आहे. त्याचबरोबर मिक्स विथ वॉटर इज इक्वल प्रोपोर्शनल. म्हणजे जर या ठिकाणी कॅटल डंग काय प्रमाणात घेतलं असेल तर तिच्या इक्वल प्रोपोर्शनल मध्ये काय करायचं वॉटर मिक्स करायचं आणि ती यामधून काय करायचं एंटर करायचं. या ठिकाणी दिसते बा चार्ज पीठ. म्हणजे हे इक्वल प्रोपोर्शनल टू मेक अ कशासाठी तर या ठिकाणी ही इक्वल प्रोपोर्शनल करून या ठिकाणी काय मेक अ स्लरी तयार करण्यासाठी या ठिकाणी काय होती स्लरी तयार. पर्टिक्युलरली वन ऑफ द इम्पॉर्टंट हिअर कॅटल डंग एंटर्स थ्रू हिअर. इथे एक नॉब असेल याच्या माध्यमातून काय केलं जाते कॅटल डंग आतमध्ये एंटर्स होतं. अलॉंग वॉटर मिक्स विथ देअर. वॉटर सुद्धा या ठिकाणी मिक्स करायचं. बट कॅटल डंग अँड वॉटर बोथ आर द प्रोपोर्शनिटी इज इक्वल. म्हणजे दोन्हीची प्रोपोर्शनिटी कशी असावी इक्वल क्वांटिटीमध्ये असावी. मेड किंवा प्रिपेअर्ड हिअर स्लरी. या ठिकाणी काय होतं अशा पद्धतीने स्लरी तयार होते. तर या ठिकाणी स्लरी अशा पद्धतीने काय झाली तयार झाली. तर यानंतर याच्या पुढे विच इज दॅन द फीड इन टू द डायजेस्टर. म्हणजे हे कुठं परत या ठिकाणी हे कुठं फीड होणार आहे, कुठं जाणार आहे इनसाइड द डायजेस्टर. डायजेस्टर मध्ये एंटर्स होतं. हे कुठे येते डायजेस्टर मध्ये एंटर झालं. आफ्टर त्याच्यानंतर त्याच्या पुढं हिअर द anaerobic हायड्रोलिसिस ऑफ द बॅक्टेरिया. आता ह्या ठिकाणी पर्टिक्युलरली anaerobic बॅक्टेरिया काय करतात तर या प्रोसेस करायला सुरुवात करतात. हायड्रोलिसिस बॅक्टेरिया आहे. आता याच्यामध्ये हायड्रोलिसिस बॅक्टेरियामध्ये तुम्हाला नीटला विचारलं जाऊ शकतं विच इज पर्टिक्युलरली बॅक्टेरिया यूज देअर फॉर द anaerobic डायजेशन असेल, anaerobic असेल किंवा या ठिकाणी एक एक्झाम्पल दिलेलं बघा क्लिस्ट्रोडियम. One of the anaerobic bacteria and another bacteria Pseudomonas. Both are the bacteria is the anaerobic bacteria first inside the digester process carried out. या ठिकाणी ही प्रोसेस काय होती हे बॅक्टेरियाची कॅरिड आउट होती.
ही अनएरोबिक बॅक्टेरिया आहे आणि हा पहिली प्रोसेस करायला काय करतात त्या ठिकाणी सुरुवात करतात. अशा पद्धतीची प्रोसेस याच्यामध्ये होती. त्यानंतर त्याच्या पुढं हायड्रोलायसिस किंवा हायड्रोलिसिस. कशाचं हायड्रोलिसिस होतं तर या ठिकाणी सो मेनी मटेरियल एंटर्स इनसाइड द डायजेस्टर थ्रू द चार्ज पिट which is already discussed here. Different types of the material, for example cattle dung, domestic waste, agriculture waste, animal waste. So different types of the material enters through here charge pit through the pipe and inside the digester. हा डायजेस्टर आल्यानंतर हायड्रोलिसिस फर्स्ट हियर ऑकर्स इनिशियल स्टेज and Clostridium bacteria and Pseudomonas both are the bacteria process carried out here. Means first work carried out through the both are the bacteria fermentation process carried out here. आता या ठिकाणी हे मटेरियल या ठिकाणी झालं, ही प्रोसेस झाली. आता या ठिकाणी काय होतं बघा, फर्स्ट कार्बोहायड्रेट ही कार्बोहायड्रेटचं कन्व्हर्जन, म्हणजे याच्यामध्ये काही घटक कार्बोहायड्रेट सुद्धा असणार आहेत. हायड्रोलिसिस कशाचं होतं, कार्बोहायड्रेटचं होतं. हायड्रोलिसिस कार्बोहायड्रेटचं झाल्यानंतर दॅन कन्व्हर्टेड इनटू, त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, सिंपल शुगर मध्ये होतं. सिंपल शुगर इथं काय करू, हायड्रोलिसिस. हायड्रोलिसिस ऑफ कार्बोहायड्रेट दॅन कन्व्हर्टेड इनटू सिंपल शुगर. सिंपल शुगर मध्ये त्याचं कन्व्हर्जन झालं. त्यानंतर त्याच्या पुढे दुसरा आहे, त्याच्या पुढचा दुसरा एक पार्ट येतो म्हणजे प्रोटीन्स इनटू द, प्रोटीनचं हायड्रोलिसिस झालं. प्रोटीन्स इनटू द कन्व्हर्जन ऑफ द अमायनो ऍसिड, याचं कन्व्हर्जन अमायनो ऍसिड मध्ये. त्यानंतर थर्ड जे आहे ते थर्ड लिपिड इनटू द, लिपिड्स कन्व्हर्जन, लिपिड्स जे असतील, प्रोटीन्स असतील, कार्बोहायड्रेट्स असतील, दॅन कन्व्हर्टेड इनटू, याचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, फॅटी ऍसिड मध्ये होतं. एक सांगितलेलं आहे तो कोणता, फॅटी ऍसिड्स. हे कोण करतं, बोथ आर द बॅक्टेरिया, वन ऑफ द क्लिस्ट्रिडियम, सेकंड वन इज सिडोमोनास. ह्या दोन्ही बॅक्टेरिया या ठिकाणी ही प्रोसेस करायला सुरुवात करतात. म्हणजे जे काही आपण या ठिकाणी मटेरियल टाकलेलं आहे त्याच्यावरती अभिक्रिया करण्याचं कार्य, फर्स्ट कार्बोहायड्रेट इज ब्रोकन डाऊन इनटू द सिंपल शुगर, produces simple sugar. Second one is the protein, from the protein then produces amino acids and lipids then converted into fatty acids. अशा पद्धतीची प्रोसेस क्लिस्ट्रिडियम आणि सुडोमोनास बोथ आर द बॅक्टेरिया, ही दोन्ही बॅक्टेरिया त्या ठिकाणी कार्य करतात आणि अशा पद्धतीचं कन्व्हर्जन याच्यामध्ये होतं. दिस इज फर्स्ट स्टेप इज कॉल्ड एज हायड्रोलिसिस स्टेप और सोल्युबलायझेशन स्टेप. त्यालाच काय म्हणायचं, पहिली स्टेप सांगितली हायड्रोलायझेशनची स्टेप आहे आणि सोल्युबलायझेशनची स्टेप आहे, ही पहिली स्टेज झाली. आता त्यानंतर त्याच्या पुढे या ठिकाणी दुसरी स्टेप जी आहे ती कोणती, सेकंड स्टेप ऍसिडोजेनेसिस. आता ती आपण बघूया ऍसिडोजेनेसिस काय.